मानाचा करंडक महामानव चषक. चला डिंग डॉंग कलंबोली टीम, डिंग डॉंग कलंबोली या आपण लगेचच आपण लाईन अप करून घ्या प्लीज. मेक इट लिटिल फास्ट, घाई करा थोडी. चला मोठी स्टार कास्ट आपल्याला दिसणार आहेत. एका बाजूला गणेश चांप 11 पनवेल टीमला लीड करतील सोहेल, आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते डिंग डॉंग टीम कलंबोली. येस रोहित. यस, खऱ्या अर्थाने एका बाजूला सोहेल शेख, रुतांशु पाटील पाहायला मिळतात, सुलतान खान आहेत, बंटी जोशी आहेत, उस्मान पटेल आहेत, अंगद पाटील आहेत, अजित मोहिते पाहायला मिळतात. 3, 2, 1 सुनीलजी रसन भैरव पिंटू अण्णा, संस्थापक अध्यक्ष महामानव आणि महामानव प्रतिष्ठान चे खरतर हे प्रमुख आणि ज्यांच्या खरतर कुशल आणि कल्पक नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. महामानव चषक 2025 या स्पर्धेचा फायनल मेगा फायनलचा सामना आणि डिंग डॉंग कलंबोली आणि गणेश चांप 11 पनवेल या दोन संघादरम्यान सुरू असलेली ही फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे खरतर रॉयल एंट्रीनं आपण जरूर लगेच टॉस आपण करणार आहोत. चला टॉस आपण करणार आहोत. चला टॉस साठी कॅप्टन या, कॅप्टन टॉस साठी या. चला टॉस आम्ही करूया. चला टॉस आम्ही करतोय. टॉस आपण करूया. सोहेल एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील. हु विल कॉल? सोहेल विल कॉल. टेल इज द कॉल आणि हेड इट इज काय असणार आहे डिसिजन? बॅट. चला मेगा फायनल कडे आपण जाणार आहोत. पुन्हा एकदा एकच ओव्हरची मॅच पाहायला मिळणार आहे. ग्रामीणच्या लॉट्स मध्ये देखील पण एक ओव्हरची मॅच पाहायला मिळाली मेगा फायनल, आणि पुन्हा एकदा खुल्या गटातील या स्पर्धेमध्ये एक ओव्हरची मॅच पाहायला मिळणार आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम डिंग डॉंग कळंबोली या टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. चला सोहेल शेख मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण संघ लगेच उतरायचा आहे. पुन्हा एकदा उस्मान पटेल आपल्याला पाहायला मिळणार इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट .in माध्यमातून जे प्रेक्षक युट्यूबच्या द्वारे आमच्याशी जोडलेले आहेत त्यांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. महामानव चषक 2025 महामानव प्रतिष्ठान आयोजित या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंचं, सर्व पाहुण्यांचं आणि त्याचबरोबर प्रेक्षकांचं मी सहर्ष स्वागत करतोय. चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक ओव्हरची मॅच पाहायला मिळेल आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये जात असताना विश्वजित म्हात्रे दापोलीचा खेळाडू, त्याच्या समवेत मात्र सावळ्याचा किरण पवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने किरण पवार हा खेळाडू एका हाताने षटकार मारण्यासाठी ओळखला जातो, जाणला जातो, परंतु आज या मेगा फायनलच्या मॅच मध्ये एकच ओव्हर मध्ये 6 चेंडू मिळतील. 6 चेंडू संपेपर्यंत किती धावसंख्येपर्यंत हा संघ पोहोचेल तेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. आणि त्याचबरोबर डिंग डॉंग कळंबोली हा संघ, या संघाला मात्र मिळालेली वाईल्ड कार्ड एंट्री, खऱ्या अर्थाने आम्ही आभार व्यक्त करू दीपक शेठ चव्हाण यांचं. डिंग डॉंग कळंबोली टीमचे पॅकर, त्यांनी पॅक केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचा संघ आणखीन एक या स्पर्धेमध्ये खेळला. आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा त्यांचा संघ त्यांनी या ठिकाणी उपलब्ध केलेला होता, परंतु नितेश सर या स्पर्धेमध्ये एक संघ कमी होता, म्हणून दीपक शेठ चव्हाण यांनी सांगितलं की डिंग डॉंग कळंबोली या नावाने आणखीन एक संघ आपण या स्पर्धेमध्ये उपलब्ध करू. आणि वाईल्ड कार्ड एंट्री मारलेला हा संघ आज मेगा फायनल मध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने डिंग डॉंग कळंबोली संघ जर पाहिलं तर रुतांशु पाटील असतील, त्यानंतर आमचे त्याचबरोबर जर पाहिलं तर बंटी जोशी असतील, किरण पवार असेल, विश्वजित म्हात्रे असतील, संकेत पाटील असतील, ओमकार पाटील असतील, आणि त्याच्यानंतर रॉय असतील जे युपी वरनं खऱ्या अर्थाने आलेले आहेत. विशाल रॉय, राहुल जोगाडिया, फकीरा, खऱ्या अर्थाने खूप चांगला संघ जो आहे तो प्रस्थापित केलेला आहे दीपक शेठ चव्हाण यांनी. जाऊया मेगा फायनल कडे. अर्थातच या महामानव
चषक 2025 ची शेवटची मॅच. सुलतान खान पहिला बॉल राईट ऑन द विकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला किरण पवारचा वार पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर किरणच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळतोय. नितेश सर, सुलतानला स्विंग का किंग असं म्हटलं जातं, परंतु किरण पवारच्या समोर त्याची आज स्विंग ती चालेल का? ज्या प्रकारे मैदानावरती तो फटकेबाजी करतोय. नाही, पॉवरफुल हिट केलाय आणि पॉवरफुल स्ट्रायकर आहे. एका षटकाचा केले 6 चेंडू तुमच्याकडे असणार आहेत. पहिल्याच बॉलवर केलाय वार, आल्यात 6 धावांचा एक मोठा षटकार. नेक्स्ट बॉल फुल टॉस, गॉट द ट्रीटमेंट, अनदर हिट and that should be another 6 as well. No ball plus 6, 7 धावांचा बोनस. 6 plus 7 धावसंख्या झाली 13. चला, पहिल्याच बॉलवरती 13 धावा पाहायला मिळतात. किरण पवारचा वार आपल्याला पाहायला मिळतोय. सावळ्याचा हा खेळाडू आज मात्र सीबीडीच्या या राजीव गांधी स्टेडियम वरती आपलं अभिराज्य गाजवत असताना. चला, पुन्हा एकदा प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये, फ्री हिटचा बॉल असणार आहे हा. एक नंतर कंप्लीट झाली आणि बघता बघता मात्र दुहेरीमध्ये देखील कंप्लीट आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 15 बिनगडीबाद सद्यस्थिती. डिंग डोंग कळंबोळी वाईल्ड कार्ड एंट्री आपल्याला पाहायला मिळते या टीमची. दीपक शेठ चव्हाण या टीमचे पॅकर. परंतु आजचा मात्र सुलतान हा थोडासा दडपणामध्ये पाहायला मिळतोय. डबलचा बॉल, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सुलतान यांचा मिस झाला. अजित मोहिते विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सरळ त्यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. किरण पवार आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती त्यांच्या बॅटमधनं 2 षटकार पाहायला मिळाले आपल्याला. तो खेळाडू चला, पुन्हा एकदा स्टेअर केल्या बॉलला अगदी हलक्या हाताने मात्र गॅप शोधला आणि तिथे मात्र 1 बाउंस सीमारेषा पार. किरण पवारच्या बॅटमधनं अप्रतिम दर्जाचा फटका, चौकार पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 19 धावा दाफलकावरती. 19 रन स्कोर कार्ड वरती. 19 धावा म्हटल्यावरती धावसंख्या जर पाहिली तर भरपूर झालेली आहे. बॅट लाईट आपल्याला पाहायला जरूर मिळेल सेकंड इनिंग मध्ये. यावेळचा बॉल जर पाहिला तर चेंडू हवेमध्ये समोरच्या दिशेला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. किरण पवारच्या बॅटमधनं आणखीन एक धमाका पाहायला मिळतोय. सुलतान खान वरती चढलेले हे हल्ले आज मात्र त्याला नक्कीच आठवतील रात्री झोपताना की किरण पवारचा वार कसा होता. टीमची धावसंख्या 25 धावा. 1 ओव्हरच्या मॅच मध्ये 5 बॉल तुम्ही टाकत असताना 25 धावा तुमच्या बॅटमधनं येतात. त्यावेळेस संघ देखील भरपूर खुश होईल. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळला. तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ येतील तोपर्यंत 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही सहजरित्याने कंप्लीट झालेली आहे. अशा रीतीने जर पहिलं 1 ओव्हरचा खेळ संपला, पहिल्या इनिंगचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 27 आणि किरण पवारची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 1 ओव्हरच्या मॅच मध्ये 27 रन्स. काय बॅटिंग केली किरण पवारने, अप्रतिम दर्जाची बॅटिंग. थँक्यू. तुम्ही पाहू शकता टेनिस क्रिकेट .in माध्यमातून पहिला बॉल सुलतान खान यांचा ऑन साइडला पाहायला मिळाला. चेंडू फुल फटका पाहायला मिळाला किरण पवार यांचा. थांबलाच नाहीये. दुसरा बॉल फुल टॉस होता. पुन्हा एकदा तेच ट्रीटमेंट आपल्याला पाहायला मिळालं. नो बॉल होता, त्याच्यावरती षटकार पाहायला मिळाला. चौथा बॉल ही खूप चांगला चेंडू होता, परंतु त्याही बॉलवरती जर पाहिलं तर आपण 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याच्यानंतर वाईड यॉर्कर हा एक बॉल चांगला होता सुलतानचा. त्याच्यानंतर मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नव्हता. अगदी हलक्या हाताने खेळून काढलं. चौकार पाहायला मिळाला. त्याच्यानंतर समोरच्या दिशेला असं वाटलं होतं कदाचित झेल होईल, परंतु एलिव्हेशन खूप चांगलं पाहायला मिळालं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि किरण पवारच्या बॅटमधनं आणखीन एक षटकार पाहायला मिळाला. खूप चांगली बॅटिंग किरणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि त्याच्यानंतर मात्र शेवटचा बॉल पुन्हा एकदा गॅपमध्ये पाहायला मिळाला होता, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आले आणि 2 धावा तिथून मात्र कंप्लीट केल्या गेल्यात सहजरित्याने. अशा रीतीने 27 धावा दाफलकावरती लागल्या गेल्यात आणि 28 धावसंख्येचं आव्हान सेट केलेलं आहे. ते म्हणजे चॅम्प 11 पनवेल या टीमच्या अगेन्स्ट.
रायगडचे टायगर हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, यांना मात्र रोहित मला असं वाटतंय पहिल्या चेंडूपासून षटकार आणि चौकारांमध्ये डील करावी लागेल. विशाल रॉय रफ्तार के सौदागर, पहिलाच बॉल बीट झालेत, मिस टायमिंग, एक जा मिळणार. स्ट्रायकर एंडवर आलेत उस्मान पटेल. उस्मान पटेलच्या बॅटमधनं षटकार जर का आले तर टाळ्या सिट्टा वाजतील. 5 चेंडू आणि आता काढायचे आहेत 27 धावा. उस्मान पटेल ऑन स्ट्राईक. जरूर रायगडचा टायगर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, परंतु विशाल रॉय, चला विशाल रॉयने देखील उत्तर दिलेलं आहे. मीही युपी वरून नवी मुंबईचा प्रवास का केलाय त्याचं उत्तर मात्र उस्मान पटेलला देत असताना हा निर्धाव चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. समीकरण आता खूप कठीण झालंय. 4 चेंडू 27 रनची गरज आहे. किरण पवारची काय बॅटिंग पाहायला मिळाली आहे, लाजवाब बॅटिंग. यावेळचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला उडवलं. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल तोपर्यंत फक्त एक सिंगल रन. उस्मान पटेल, त्याचबरोबर किरण पवार, अजित मोहिते, आशिष मेहरोल, मोठमोठे खेळाडू आजच्या दिवसामध्ये आम्हाला खेळताना दिसले. परंतु आज विशाल रॉय खूप चांगला इम्प्रेस केला या गोलंदाजाने. समोरच्या दिशेला अजित मोहितेच्या बॅटमधनं चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु लॉंगॉनला तो क्लिअर करत नाहीये. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळेल. अजित मोहिते हा फलंदाज बाद झालाय. महामानव चषक 2025 मध्ये आता ही मेगा फायनल जी आहे ती भरपूर कठीण होत चाललेली आहे टीम चॅम्प 11 पनवेल या टीमसाठी. आणि वाईल्ड कार्ड एंट्री घेतलेली ही डिंगडॉंग कळंबोली संघ मात्र अभिराज्य गाजवतोय सकाळच्या सत्रापासून. सकाळच्या सत्रामध्ये आपण ओमकार पाटील, संकेत पाटीललाही पाहिलं या टीम मध्ये, परंतु त्यांची ग्रामीणची मॅच असल्या कारणामुळे ते येऊ शकले नाही. परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये अजून 2 स्टार खेळाडू आपल्याला या मैदानावरती खेळताना दिसले. अर्थातच दापोलीचा विश्वजित म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला सावळ्याचं किरण पवार पाहायला मिळालं प्रेक्षकांना. विशाल रॉय 5वा बॉल आपल्या ओव्हर मधला. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. खूप चांगला चेंडू, उसळी घेतली आणि सरळ विकेट किपर विश्वजित म्हात्रे यांच्या हातामध्ये. या गोलंदाजाकडे आहे खऱ्या अर्थाने वेग आणि त्याचबरोबर हाईटचा पूर्णपणे फायदा घेतो. शेवटचा बॉल, चला शेवटचा बॉल, चांगला फटका लगवलाय, परंतु चॅम्पियनशिप पटकवलेली आहे. महामानव चषक 2025 वरती नाव कोरलाय डिंग डॉंग कळंबोली या टीमने. अप्रतिम खेळ केला या टीमने. विश्वजित म्हात्रे, किरण पवार, ओमकार पाटील, संकेत पाटील, बंटी जोशी आणि त्याचबरोबर राहुल जोगाडिया, अखिरा, खूप चांगला खेळ तुम्ही केलात. आणि दीपक शेठ चव्हाण यांचा हा वाईल्ड कार्ड एंट्रीचा हा संघ डिंग डॉंग कळंबोली संघ ठरलाय महामानव चषक 2025 चा चॅम्पियन संघ.